हेलो गुड मॉर्निंग मैत्रियों। चलो आज मेरे गांव का माहौल देखो और ये ओरिजिनल माहौल है। तर चला मी आज आले माझ्या गावाला, पोचली सकाळी 9:30ला घरी पोचलेली आहे। त्याच्या अगोदर ना मी थोडंसं देवरुखपासून स्टार्ट केलेलं आहे की मस्त गावचं इतकं छान वातावरण झालं होतं ना, हिरवंगार झालं होतं एकदम। इथे मस्तपैकी आजूबाजूला लालपरी पण धावत होती आमच्याबरोबर आणि बाकीचे सगळे लक्झरी वगैरे पण चालल्या होत्या। तर इथे मी हे दाखवते की रेल्वे ट्रॅक आहे, ते क्रॉस केल्याच्या नंतर मग देवरुख लागतो आहे। देवरुखमध्ये आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर हे सगळे आजूबाजूची दुकानं आहेत आणि तुम्हाला दाखवते बघा, आपला देवरुख आलेला आहे। मस्त देवरुख क्रॉस झाल्याच्या नंतर अगदी माझं 16 किलोमीटरवरती माझं खुद्द गाव आहे, जो आहे साकरपा। मस्त वळण घेत माझी गाडी पोचली माझ्या गावामध्ये आणि तुम्हाला दाखवते आता। म्हणजे हे ॲक्च्युली वरून आहे, अजून खाली उतरण आहे आणि मी वरून खाली शूट करायचं जे गाव दिसतो ना, ते नेमकं त्या टायमाला ना माझं ते शूटच झालं नाही। जसं फक्त एवढंच झालं शूट की रोडच दिसतो आहे। तर ते चला हे बघा, माझं फायनली गाव आलेलं आहे। आता इथे बाजूला माझं गाडी लागली की आम्ही अगदी 5 मिनटामध्ये घरी पोचणार। हा आहे आमचं ॲक्च्युली मार्केट। तर इथून मग नंतर घरी आली आणि इथे तुम्हाला दाखवते माझी जाव झाडू मारत होती। ही माझी जाव हा जाव स्वागताला झाडू घेऊन उभी आहे। जाव स्वागताला झाडू घेऊन उभी आहे। तर सकाळ तिचं साफसफाईचं झाडूचं वगैरे काम चाललं होतं आणि मी तिला आपली चिडवते की झाडू घेऊन उभी आहे म्हणून स्वागताला। इथे आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर बघा, इथे माझे मिस्टर सेटअप लावतात कामाचं आणि माझे दीर आहेत हे। आणि त्याच्यानंतर मी चालले किचनमध्ये, मुलं आपापले खेळत आहेत आणि मी चालले किचनमध्ये। खूप भूक लागली होती मला पण, तर माझी पोह्यांची तयारी बाकी होती, ती पोहे वगैरे मी बनवून घेतलेले आहेत इथे। त्याच्यानंतर चहा पाणी वगैरे मस्तपैकी झाला आणि दुपारचं माझं फक्त आमटी भातच होतं जेवणामध्ये। आणि मी जेवण वगैरे लिटरली झोपली। इतकं वातावरण मस्त गार झालं होतं ना, पाऊस पडत होता, थोडंसं वातावरण गार झाल्यामुळे ना लाईट नव्हती अगदी दिवसभर। आज आमच्याकडे सोमवारची लाईट जाते, लाईट नव्हती पण मस्त अशी झोपली ना। तर उठल्याच्या नंतर बघितलं तर 5 वाजले होते। उठली आणि भांडी थोडीशी घासायची वगैरे बाकी होती, कारण की माझी जाव गेली होती तिच्या कामासाठी। म्हणजे ती एका ठिकाणी गणपती डेकोरेशनचं पण काम करते, तर तिकडे ती गेली होती। आणि मग मी बोलली की आता ती येईपर्यंत सगळी भांडी वगैरे आटपून घेते। आणि चहा ठेवला होता, मी तुला बोलली तू एका साईडला चहा ठेव आणि तोपर्यंत मी भांडी वगैरे आणि किचन प्लॅटफॉर्म वगैरे सगळं साफ करून घेते। मी तुम्ही चहा वगैरे ठेवला आणि तिला मी सांगितलं होतं की चहामध्ये अद्रक घालायला, तर ती विसरली अद्रक घालायला। त्याच्यानंतर मी भांडीमध्ये सोडली आणि इथे थोडंसं कुटाकुटीचं काम करते, तुम्ही बघू शकता नंतर। त्याच्यामध्ये मी अद्रक, हे बघा इथे मी अद्रक वगैरे थोडासा घातला। वातावरण पण गार झाला होता आणि डोकं पण थोडंसं प्रवासाने वगैरे धरलं होतं ना, तर मी तिला बोलली होती अद्रक घालायला। तर इथे मी ते काम करून घेतलं, माझं किचन कट्टा वगैरे सगळा क्लीन करून घेतला मी। आणि तोपर्यंत माझा चहा पण झाला होता। चहा वगैरे घेऊन मस्तपैकी मी तुम्हाला नंतर दाखवते की बाहेरचं वातावरण इतका मस्त थंड झाला होता ना। मुंबईच्या वातावरणामध्ये भले तो पाऊस असू देत, पण ना इतकं घरामध्ये आपल्या जरी बाहेर पाऊस पडत असेल तरी पण घरामध्ये ना खूप गरम होत असतं। तर इथे पण ना खरंच म्हणजे लाईट जाऊनसुद्धा इतकी मस्त शांत दुपारची झोप लागली, इतकं छान थंड वातावरण झालं होतं। तर मस्तपैकी इथे इतकं गार वातावरणामध्ये माझी झोप वगैरे पण झालेली आहे, चहा वगैरे झालेला आहे। आणि इथे बाजूचं जो आमचं घर आहे ना, ते पण आमचंच घर आहे। तिकडे ना गणपती ठेवलेले आहेत बरेच, तुम्हाला दाखवते बघा। इथे गणपती म्हणजे हे दुसऱ्यांचे आहेत, पण त्यांनी घर हा आमचा एक ना रिकामा असतो, तो आमच्या चुलत्यांचा घर आहे, तो रिकामा असतो। तिकडे मस्तपैकी भरपूर गणपती ठेवले होते, तुम्हाला दाखवते पुढे पण ते डेकोरेशनचं काम चाललेलं आहे इथे। बघितलेत ना किती छान छान। इथे पण बघा दुसऱ्या रूममध्ये पण इतक्या सुबक छान मूर्त्या होत्या ना, म्हणजे सगळ्या अगदी छोट्याच आहेत, खूप मोठ्या नाही आहेत। मला वाटतं ह्या जवळजवळ ना 2 फुटाच्या मूर्त्या असतील, इतक्या छान होते ना। म्हणजे सगळे देव त्याच्यामध्ये जसे शंकर भगवान आहे, श्रीकृष्ण आहे, त्यांचे सगळ्यांचे मस्तपैकी मूर्त्या इथे बनवल्या होत्या आणि खूप छान त्याचं डेकोरेशन पण केलेलं स्टोन वगैरे लावून। तर इथे मी तुम्हाला दाखवते।
हा माझ्या दीराचा मुलगा आणि देवाची पूजा वगैरे करतो. त्यांनी पूर्ण तिथे बसून मस्तपैकी देवाची पूजा वगैरे करून अगरबत्ती लावून शुभंकरोती वगैरे म्हणत होता. मी तिचं पूर्ण शुभंकरोती इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर देवाऱ्यामध्ये तुम्हाला दाखवते बाळकृष्ण आहे. स्वामींचं पण काय माहिती, मी जिथे जाते तिथे स्वामी अगोदर आमच्या घरामध्ये मी 2 वर्षांनी घरी आलेले आहे, तेव्हा स्वामींची मूर्ती नव्हती आणि आता स्वामींची मूर्ती आहे. मला खूप बरं वाटलं. देवाला दिवा वगैरे लावून घेतला आणि इकडे तुम्ही बघा, इथे बघा लगेच मस्ती चालू झाली आणि गाणी वगैरे लावली आणि नेमकं पोरं सगळे नाचत बिचत होते मस्तपैकी. चला तोपर्यंत आपलं जेवणाचा टाईम झालेलाच आहे. माझी जाव आली इथे आणि हिचं नाव कविता आहे. मी जाव बोलणार नाही पुढे, हिचं नाव मी कविता आहे, ही कविता बोलेल. तिने मस्तपैकी डाळ भाताचा कुकर लावला. तर त्यानंतर ना भाजी इथे चवळीची बनत होती. भाजीची चवळीची भाजी मी इथे बनवून घेतलेली आहे. फोडणी घातली साधीच, जशी मी तुम्हाला खूप वेळा रेसिपी दाखवली असेल की तेल गरम झाल्याच्यानंतर राई, जिरा आणि लसूण हे घातलेलं आहे. टोमॅटो घातलेला आहे. फोडणीलाच घातलेलं, तिने शिजवताना घातले नव्हतं. मस्तपैकी हळद, मीठ वगैरे सगळं, मिरची वगैरे घातलेली आहे तिखट, आणि त्याला मस्तपैकी झणझणीत अशी फोडणी दिलेली आहे. रात्रीच्या जेवणामध्ये आमचं हेच आहे. दुपारची आमटी होतीच आणि आता चवळीची भाजी, भात आणि चपात्या बनवलेल्या. मस्तपैकी रात्रीचा आमचा हाच बेत होता. आज आम्ही फुल फॅमिलीसोबत एकत्र जेवण केलेलं आहे. तर चला तुम्ही पण या जेवायला. आणि आजचा फॅमिलीबरोबरचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की